विनंती करते त्यांनी आध्यात्मिक विषयावर 4 शब्द बोलावे. काय ज्योतिष आणि अध्यात्म फार जवळचे संबंध आहेत. आता तुमच्या सगळ्यांकडे बहुतेक कोणी कुठल्या गुरूंची कोणी कुठल्या गुरूंची पुस्तकं असतील. तुम्हाला गोंदवलेकर महाराजांची 365 दिवसाची प्रवचनं माहिती आहेत का? जी त्यांच्याकडे असतील, तुमच्याकडे आलेला क्लायंट त्याची जन्मतारीख काढा आणि त्या दिवशीचं त्याचं वाचा. तुम्हाला अख्खं आयुष्य त्याचं समजून जाईल. प्रयत्न करा. मी केला आहे, अनेकांना सांगितलं आहे, त्यांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे. का असं सांगतो? आध्यात्मिक म्हणजे काय? आता दासबोध आहे. आत्ता कोणीतरी सांगितलं दासबोधामध्ये अमुक एक पहा आणि ते तुमच्यात एक आहे समाज निद्रा लोपेण असतो. त्या अर्थात तुमचा हा माणूस कसा झोपलाय त्याच्यावर सुद्धा त्यांनी अख्खा अध्याय लिहिलेला आहे. आणि त्या माणसाच्या झोपण्याच्या परिस्थितीवरून तुम्ही त्याचा स्वभाव त्याचं वागणं हे तुम्ही करू शकता. तिसरी गोष्ट आहे अंगलक्षण पराशास्त्र. हे एक पुस्तक आहे. तुमच्याकडे कोणाकडे आहे का मला माहिती नाही. पण मुलगी बघायला जाताना किंवा तुमच्याकडे आलेला क्लायंट दारात चप्पल कशा काढतो याच्यावरून तुम्ही त्याचं पुढच्या गोष्टी ठरवू शकता. आणि त्याहून चौथी गोष्ट अध्यात्म म्हणून सांगायचं झालं ते आपल्या दिवसाला 24 तास आहे. या 24 तासातली 24 मिनिटं कुठलीही 24 मिनिटं म्हणजे किती वेळ झाला ज्योतिषाच्या दृष्टिकोनातून? सगळे ज्योतिष आहेत एकाला तरी सांगा. या 24 तासातली 24 मिनिटं म्हणजे एक घटिका. एक घटिका होते. या 24 तासातली एक घटिका तुम्ही स्वतः तुम्ही ज्यांची कोणाची उपासना करत असाल, ज्यांचा कोणाचा अनुग्रह घेतलेला असेल, कोणीही चालेल. तुमचे स्वामी समर्थ चालते, गजानन महाराज चालतील, तुमची देवी असेल तर देवी चालेल, कोणीही चालेल. पण ती एका जागी बसून एका ठराविक ठिकाणी तुम्ही जर ही उपासना तुमची तुम्ही चालू केली तर तुमच्या जे काही तुम्ही सांगणार आहात, कुठलंही गणित कुठलंही पुस्तक न बघता तुम्ही जे काही सांगाल त्याला धार येईल. 21व्या दिवशी 22व्या दिवशी तुम्ही सांगाल मला की तुम्ही सांगता ते आम्ही केलं म्हणून त्यामुळे आम्हाला असं 100% खात्री देतो. आणि कुठलेही गुरु तुम्हाला चुकीचं सांगणार नाही. तुम्हाला असं देखील वाटेल की या माणसाला आपण काही सांगूच नाही. काही परिस्थिती अशी होऊ शकते की तुम्ही त्या पत्रिका जरी समोर बघितलं हात बघितला किंवा आणखीन काय त्यांची वास्तू मिळते, तुम्ही म्हणाल मला याला काही सांगायचं नाही. तुमचे गुरु तुम्हाला आज्ञा देतील. अध्यात्म मी काय सांगतो, ज्योतिष आणि अध्यात्म आध्यात्म. तिसरी गोष्ट कोणाचेही उगीच काहीतरी सांगून पैसे घेऊ नका, कधीच तुम्हाला फसणार नाही. उगाच त्यांना चांगलं वाटावं म्हणून आपण काहीतरी चांगलं सांगायचं हे अजिबात चुकीची गोष्ट आहे. आणि सगळ्यात ज्योतिषांचा एकच फक्त ग्रहाचा योग तुम्हाला सांगतो. तुम्हाला कोणाला माहिती आहे का नाही मला माहिती नाही. व्ययातला शुक्र काय करतो मला सांगा? व्ययातला शुक्र कोणत्याही राशीचा कुठल्याही ग्रहाबरोबरचा असला तर तो तुम्हाला 2 लग्न किंवा 2 अफेअर्सची दाखवतोच. कॅरी करून बघा. चॅलेंज आपला. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तेवढ्याचं मला उत्तर द्या. म्हणजे तुम्ही तुमच्या मनाने काय पद्धतीने विचार करता हे तुम्हाला कळेल. मला 1.5-2 वर्षाची एक मुलगी आहे किंवा मुलगा आहे. त्याचे हे आजी आजोबा, ते आजी आजोबा, आई आणि बाबा सगळे मामा उभे असतात. घरातल्या त्या निघालेले असताना ती आजी काढून तिला 50 रुपये द्यायचे. त्या छोट्या बाळाला 50 रुपये दिल्यानंतर तो मामा आहे तर त्याच्या हातातून खाडकन असे काढून घेतो.
हे काढून घेतल्यानंतर ती लहान बाळ 1-2 वर्षाचं काय काय करेल तुम्ही मला सांगा. तुमच्या डोक्यात रिप्लाय त्या 2 वर्षाचं पोरं काय काय रिप्लाय देईल तुमच्यापैकी सांगा तुम्ही. अजून बाबांना सांगेल. काही ठिकाणी तुला पैसा आहे की नाही कळतं नाही कोणा न कळलं काय झालं. परवा मी गेलो नवीन बाळ झालं म्हणून बघायला महिनाभराचं त्याच्या हातात दिल्यावर ते 100 रुपये दिल्यावर अशी घट्ट धरून होती. ठीक आहे. आपल्या या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही प्रत्येकाने तुमच्या मनात येणारं उत्तर सांगा. सावेल किंवा मारेल. हा सावेल किंवा मारेल. बोला पुढे आम्ही प्रत्येकाने दुसऱ्यांना मारेल बरं. ज्यांनी घेतली त्याला रागत करायचं मुलगा. ठीक आहे. आता सगळ्यांनी बहुतेक उत्तर झाले. त्या आता यांनी उत्तर दिलं. यांनी काय केलं, आता आपण काही भांडू शकत नाही, आपण काही मारामारी करू शकत नाही. चावणे बिवणे हा काय आपण मग तिने काय केलं, सगळीकडे कोणीच नाही, त्याच्याकडे एक त्याच्याकडे, आणि त्या आजीला सांगितलं हे दुसरे दे ग. म्हणजे आपण काय करायचं, देणारा जोपर्यंत पक्का आहे तोपर्यंत तुम्ही बाकीचा काय विचार करण्याची गरज नाही. त्याच्या नंतर चोवीस करून काय तसं आपण या प्रत्येकाकडनं गुरु म्हणून शिकावं, म्हणजे आपलं ज्योतिष चांगलं होईल. 21 दिवसाची उपासना तुमच्या सद्गुरूंची तुम्ही करत सुरुवात करा. 22व्या दिवशी तुमचा तुम्हाला अनुभव येईल. चॅलेंज.